निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोमाल या आदिवासी गावामध्ये गेल्या आठवडाभरापासून अतिसाराची लागण झाली आहे। गावातील 3 रुग्णांना अतिसाराची लागण झाल्यानंतर रस्ता नसल्याने वेळेत उपचार मिळू शकला नाही आणि त्यामुळे 3 रुग्णांना जीव गमवावा लागला। तर अद्यापही गोमाल या गावामध्ये अनेक लहान मुलांना अतिसाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे। शासनाचे 4 ते 5 जणांचे वैद्यकीय पथक या गावामध्ये पोहोचला आहे, मात्र गावात पोहोचण्यास रस्ता नसल्यामुळे दुर्गम भागात उपचार करण्यास अडचणी जात आहेत। ही बातमी मीडियाने लावून धरल्यानंतर प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि तहसीलदार या गावात पोहोचले, मात्र अद्यापही गावातील अनेकांना अतिसाराची लागण असल्यामुळे गावाची परिस्थिती अद्यापही गंभीर आहे। सध्या गावामध्ये 68 रुग्ण अतिसाराने गंभीर असून अनेकांना गावात उपचार सुरू आहेत, तर बुरहाणपूर येथे 4 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत। राजकीय अनास्थेने आज 3 जणांचा बळी गेला आहे। जळगाव मतदारसंघातील गोमाल या गावी त्या ठिकाणी सागरीबाई हिरबामण्या ही 18 वर्षीय महिला त्या ठिकाणी जोडीतून त्या ठिकाणी तिला आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी न्यावं लागलं, का तर त्या ठिकाणी रस्ते नाही, आरोग्य सुविधा नाहीत आणि त्या महिलेला साथीच्या रोगाने स्वतःचा जीव गमवावा लागला। एवढंच नाही तर जिया मुजालदा, रवीन मुजालदा हे 2 आणि 5 वर्षीय बालक यांना देखील साथीच्या रोगाने ग्रस्त झाले आणि त्यांना जीव गमवावा लागला। आज जळगाव जामोद मतदारसंघातील अनेक आदिवासी गावं हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। त्या बालकांना किंवा त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे होता, रस्त्याअभावी आणि आरोग्य यंत्रणेच्या अभावी त्यांना जीव गमवावा लागला। आज बाकेकर हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅम्प लावला गेलेला आहे। 200 पेक्षा जास्त रुग्ण हे साथीच्या रोगाने ग्रस्त आहेत आणि अनेकांना त्या ठिकाणी सुविधा कॅम्पच्या माध्यमातून दिल्या गेली आहे। या ठिकाणचा स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः डॉक्टर असून सुद्धा त्याची आरोग्य यंत्रणेकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसत आहे। अनेक पदं हे रिक्त आहेत। एवढंच नाही तर या ठिकाणी कोट्यावधीची भूमिपूजन केल्या जातात, पण ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं रस्त्याची आवश्यकता आहे अशा आमच्या आदिवासी बांधवांना रस्त्याच्या सुविधेअभावी जीव गमवावा लागतो आहे। यांच्यावर होणाऱ्या अन्यायास जबाबदार कोण? तर या ठिकाणी असलेली जी राजकीय अनास्था आहे ती सर्वार्थानं या आमच्या आदिवासींच्या जीवावर बेतत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।